गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे नाम किती गोड आहे, इतकं गोड की अमृतापेक्षा हे नाम गोड आहे. आणि गगनाहुनी वाड हे नाम आहे. विठ्ठल विठ्ठल. या नामाने काय होतं, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. इतकी ताकद या नामामध्ये आहे. नामसंकीर्तन साधन पैसोपेन जळतील पापे जन्मांतरीचे. अहो किती पाप असू द्या, नाम घेतलं त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं ते नाम. विठ्ठल विठ्ठल. या नाम घ्यायला काय अट्टहास लागतो का? संतांना संसार नव्हता का? त्यांना सुद्धा संसार होता, परंतु त्यांनी भजन सोडलं नाही. तुकोबारायने भंडारी डोंगरावरती जावं आणि काय गोड भजन करावं त्या ठिकाणी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल जीव भाव. जीवापासून तुम्ही नाम घ्या. नामस्मरण करायला अट्टहास लागत नाही. मी सांगितलं बरं, असं आहे का पुरुषांनीच नामस्मरण करायचं, स्त्रियांनी करायचं नाही असं नाही ना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणासी. कोणीच्या ठिकाणी चिंता करू नका, सर्व या आणि देवाचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. मग नामामध्ये ताकद किती आहे पहा. नाम हे पावन आहे, श्रेष्ठ आहे, गगनाहुनी वाढ आहे आणि नाम हे पवित्र आहे. किती पवित्र आहे. या नामामध्ये इतकी ताकद आहे की नामाने पाण्यावरती दगड तरतात. सीता मातेचं हरण झालं. अशोक वाटिकेमध्ये सीता बसलेली आहे. इकडे सेतू बांधण्याचं काम पूर्ण झालं. काही राक्षसांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर रावणाकडे धावत सुटले. रावण महाराज पहा ना, प्रभू रामामध्ये केवढी मोठी शक्ती आहे की दगडाने पाण्यावरती सेतू बांधला. असं ऐकल्याच्या नंतर रावण घाबरून गेला. मग रावणाने काय केलं, त्या राक्षसाला सांगितलं की जा मोठा दगड घेऊन ये. राक्षसाने मोठा दगड आणला आणि रावणानं तो तोंडाजवळ घेतल्याच्या नंतर पाण्यामध्ये टाकून दिला. तोही त्या ठिकाणी तरला. महलाकडे निघाले. वरून मंडोदरी पाहती. आज काहीच नाही, जे जेकार का असा. असं पाहिल्याच्या नंतर मंडोदरीनं रावणाला विचारलं, अहो असं आज काय होतं. असं विचारल्याच्या नंतर रावण म्हणला, तुला करायचं काय. असं पहा, करायचं काय, कारण अधिकार होता मंडोदरीचा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. 5 पतिव्रतेमधून मंडोदरी एक पतिव्रता होती. अधिकार होता मंडोदरीचा. मंडोदरीनं विचारलं आणि रावणानं सांगितलं, अगं काही राक्षस सैना माझ्याकडे आली आणि मला सांगितलं की प्रभू रामामध्ये एवढी शक्ती आहे की त्यांनी पाण्यावरती सेतू बांधला. मग मंडोदरीने विचारलं, तुम्ही नेमकं केलं काय. सांगू लागले की मी तोंडाजवळ दगड घेतला आणि त्या दगडाला सांगितलं की तुला प्रभू रामाची शपथ की तुला पाण्यावरती तरावंच लागेल. मग पहा, रावणाच्या मुखामधून असं नाम निघलं तर त्या ठिकाणी दगड तरला. मग ताकद किती आहे या नामामध्ये. सर्वात श्रेष्ठ या नामामध्ये ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. चोखोबाराया रात्रंदिवस भजन करायचे आणि भजन रात्रंदिवस केलं, दिवसा काम करायचे. कामाच्या मोबदल्यामध्ये ताक आणि भाकर हेच मिळायचं, परंतु कामाला जायचे. एक दिवस असं झालं, चोखोबा कामाला निघाले. कामाला गेल्याच्या नंतर तिथं भिंतीचं काम सुरू होतं. सर्व अनेक लोक त्यांच्यासोबत कामाला होते
आणि भिंतीचं काम सुरू झालं. ती भिंत पूर्ण चोखोबाच्या अंगावरती ढासळली. इकडे जगाच्या मालकाला पांडुरंगाला माहीत झालं आणि डोळ्यामधून अश्रू वाहतात त्या ठिकाणी. हे नामदेवानी पाहिलं. नामदेवानी पाहिल्याबरोबर नामदेव म्हणतात, देवा तुमच्या डोळ्यामधून असे अश्रू का? नेमकं झालं काय? असं म्हणल्याच्या नंतर जगाच्या मालकानं पांडुरंगाने सांगितलं की नामदेवा, माझा जवळचा माझा भक्त चोखोबा मला सोडून गेला रे. असं म्हणल्याच्या नंतर पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, नामदेवा त्या ठिकाणी तू जा आणि माझ्या चोखोबाची अस्थी घेऊन ये. नामदेव म्हणले, देवा तुम्हाला काही कळतं का नाही? मी अस्थी आणायची कुठून आणि कशी आणायची? असं म्हणल्याच्या नंतर पांडुरंगाने सांगितलं, तुम्ही त्या नामदेवाला सांगितलं त्या ठिकाणी तू जा आणि ज्या हडामधून ज्या अस्थिमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ती अस्थी माझ्या चोखोबाची. निघाले नामदेव त्या ठिकाणी. अस्थी हुडकायला सुरुवात केली. एक हड हाताला लागलं, ते कानाला लावलं, नाही आवाज आला, फेकून दिलं. दुसरं घेतलं, नाही आवाज आला, फेकून दिलं. अनेक त्या ठिकाणी शोधले, शेवटी एक सापडलं आणि त्या हडामधून काय आवाज येऊ लागला हो? विठ्ठला विठ्ठल अशी ध्वनी येऊ लागली त्या हडामधून. धावत सुटले नामदेव महाराज. धावत गेले आणि पांडुरंगाच्या हातामध्ये अस्थी दिली. दिल्याबरोबर पांडुरंगाने ती जवळ घेतली. कशी जवळ घेतली? कवटाळून जवळ घेतली. मग पहा या नामामध्ये किती ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. अजूनही पंढरपूरला जात तुम्ही, अगोदर दर्शन कुणाचं? चोखोबाचं. का हो? परिणाम असा की चोखोबाने रात्रंदिवस भजन केलं म्हणून देवाने जवळ केलं. मग देवाला आवडतं काय हे नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात. रात्रंदिवस. म्हणून देवाला काय आवडतं तर नामस्मरण हे देवाला आवडतं. म्हणून तुम्ही प्रेमाने देवाचं नामस्मरण करा. कारण या नामस्मरणामध्ये मी सांगितलं की ताकद किती आहे. सर्वात श्रेष्ठ या नामस्मरणामध्ये ताकद आहे. म्हणून सर्व या ठिकाणी नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही आम्ही झालो इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काही लोक म्हणतात एवढ्या मोठ्या मोठ्याची त्यांनी फजिती केली, मग संतांच्या ताब्यामध्ये राहिलेच कसे? परंतु त्यांनी काय केलं? देवाचं नामस्मरणच केलं. परंतु कसं केलं? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. मग तुम्ही काय करा? तुम्हाला वाटत असे की संत कसे मोठे झाले? संतांनी हेच केलं. काय केलं? चित्त शुद्ध करून देवाचं नामस्मरण केलं. मग तुम्ही काय करा? चित्त शुद्ध तरी घेऊन प्रगटे अंतरी. अगोदर चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करायला काय करावं लागेल? प्रेमाने देवाचं नामस्मरण करा.
भक्ती वाढत जाते, विरक्ती पायाशी येते, चित्तवृत्ती त्या ठिकाणी निर्मळ होते. म्हणून अगोदर चित्त शुद्ध गोपाल राहिले ते येऊनी गोपाल राहे ते देवनी गोपाळ राहे ते देवनी तुका म्हणे चित्त करावे कामाने चित्त करावे तुका म्हणे चित्त करावे कामाने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाल राहिले ते येऊनी गोपाल देवनी गोपाळ राहे देवनी गोपाळ म्हणून हे चित्त शुद्ध करावं या ठिकाणी. कारण भगवंत सांगतात माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव धरान तैसाच मी खरा तुम्हा लागी. म्हणून देवाचं नामस्मरण जरी करायचं असलं तर चित्त शुद्ध करूनच त्या ठिकाणी करा. अनेक भावना मनामध्ये आणू नका, निर्मळ मनाने त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा. मग नाथ महाराज सांगतात आणखीन काय आवडतं देवाला? तुळशी माळ